सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। युद्धाबाबत मोठी बातमी। जगभरात मोठं इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली। या युद्धाचा आज 5वा दिवस आहे। युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मध्य पूर्वेमधून मोठी बातमी समोर येत आहे। इराणकडून काही दिवसांपूर्वीच होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देण्यात आली होती। त्यानंतर आता इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। फक्त चीनी जहाजांनाच या जलमार्गाने वाहतूक करण्याची परवानगी इराणने दिली आहे, तर दुसरं कोणतंही जहाज या मार्गाने गेलं तर आम्ही त्यावर हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे। याबाबत बोलताना इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स IRGC च्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पश्चिमी राष्ट्रांमधील तसेच त्यांचे सहकारी असलेल्या देशांमधील जहाजांना आम्ही या मार्गाने जाऊ देणार नाही। चीन सोडून इतर कोणत्याही जहाने या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या जहाजावर हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे। दरम्यान हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण भारत आपल्या कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात वाहतूक ही या सामुद्रधुनीमधून करतो। त्यामुळे आता ही सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात भारताला बसू शकतो। देशात इंधन टंचाई देखील निर्माण होऊ शकते। इराणने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे, तर दुसरीकडे मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केला आहे। अमेरिकेचे सैनिक या मार्गाला संरक्षण पुरवतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। आम्ही या मार्गाने सुरू असलेली तेलाची वाहतूक खंडित होऊ देणार नाही, जगात कुठेही इंधन तुटवडा जाणून देणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याचा मोठा दावा। राज्यातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषी कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून यापुढे जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामांवर हा कर आकारला जाणार नाही। तसेच पूर्वीची थकबाकी देखील सरकारने माफ केली असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत केली। प्रश्नोत्तराच्या तासात भीमराव तपकीर यांनी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांसाठी अकृषी कर माफ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला। त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय स्पष्ट केला। राज्य सरकारने वार्षिक अकृषी कर पूर्णपणे रद्द केला आहे, त्यामुळे जुनी किंवा नवी अशी कोणतीही बांधकामे असोत त्यांच्यावर आता कर आकारला जाणार नाही। यापूर्वी आकारलेला कर तसेच थकबाकी देखील शासनाने माफ केली आहे, त्यामुळे राज्यातील गृहनिर्माण संस्था आणि फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच रूपांतरण करासंदर्भात सरकारने सुलभ पद्धत लागू केली असल्याचेही सांगून त्यानुसार 2001 पूर्वी झालेल्या बांधकामांसाठी 2001 च्या रेडी रेकनर दराच्या 0.10% इतका दर निश्चित करण्यात आला आहे। हा दर 1000 चौरस मीटर क्षेत्रफळासाठी लागू राहील। याशिवाय मोठ्या क्षेत्रफळाच्या विकासासाठी एकरकमी रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 4000 चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रासाठी 0.25% तर त्यापेक्षा जास्त म्हणजे 1 एकराहून अधिक क्षेत्रासाठी 0.15% इतका दर आकारून एकदाच रक्कम भरल्यास संबंधितांना पुढील करातून सूट मिळणार आहे। या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना वारंवार महसूल कार्यालयात जावे लागणार नाही, तसेच करप्रणाली अधिक सुलभ होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले। या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांवरील आर्थिक भार कमी होणार असून शहरी भागातील हजारो फ्लॅटधारका माजी खासदार नवनीत राणाचा इशारा। भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीने राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे। अपेक्षेप्रमाणे काही नावे निश्चित झाली असली तरी काही संभाव्य दावेदारांच्या आशा धुळीस मिळाल्याचे चित्र आहे। राज्यसभेसाठी राणा यांना संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती, मात्र पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांचा समावेश नाही। मात्र नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देत भाजपने सर्व चर्चांना पूर्ण विराम लागवा। माया इवनाते यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली। त्याचबरोबर विनोद तावडे, रामदास आठवले आणि अन्य 2 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। या निर्णयानंतर संभाव्य दावेदारांमध्ये असलेल्या राणा यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे। संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है, मैं किसी भी मोड से नई शुरुआत कर सकती हूँ असे त्या म्हणाल्या। त्यांच्या या वक्तव्यातून उमेदवारी न मिळाल्याने त्या काहीशा भावनिक झालेल्या दिसल्या। दरम्यान राणा यांनी ठेवलेले व्हॉट्सअॅप स्टेटसही चर्चेचा विषय ठरले आहे। उमेदवारी हुकल्यानंतर हे स्टेटस ठेवल्याने यामागे काही वेगळे राजकीय संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे।
मुख्यमंत्री राजीनामा देणार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याची चर्चा पाटण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नितीश कुमार यांनी दिल्लीच्या राजकारणात रुची दाखवली आणि राज्यसभेवर जाण्यास तयार झाले तर महागठबंधनमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आपला मुख्यमंत्री बसवू शकतो. त्यामुळे पुढच्या काळात बिहारमध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात. नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जावे, असे जदयू आणि भारतीय जनता पक्षातील एका गटाला वाटते. राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नितीश कुमार यांनी दिल्लीत जावे, यासाठी पडद्याआडून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जदयूच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज नितीश कुमार यांची पाटण्यात भेट घेतली. नितीश कुमार गुरुवारी आपला नामांकन अर्ज दाखल करतील, असे कळते. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचेही कळते. जर नितीश कुमार राज्यसभेत गेले तर बिहारची सूत्रे कुणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नितीश यांनी दिल्लीत जाण्याला सहमती दर्शवली आणि केंद्रात मोठे पद घेतले तर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगेल. महागठबंधनमध्ये संख्याबळाच्या हिशेबाने भारतीय जनता पक्ष सध्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्वाभाविक मुख्यमंत्रीपदावर ते दावा सांगू शकतात. मनसे व ठाकरे गटातून मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी असल्याचे दिसते. हीच नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतरही प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जर मनसे तटस्थ राहिली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मनसुबे उधळले जातील, तसेच निवडणुकीत मोठा उलटफेरही होईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक झाले. यापैकी एक नगरसेवक आमचा असावा, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते, अशी माहिती होती. मात्र यासंदर्भात शिवसेनेकडून कोणतीही पावले न टाकल्याने मनसेने निवडणुकीत तटस्थ राहण्याची ठाम भूमिका घेतली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने 6 नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसू शकतो. त्यामुळे निवडणुकीत मोठा उलटफेर होऊन पुढची समीकरणे बदलणार आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता रोहित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यातील एका जीवघेण्या प्रसंगाचा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित केले. डीजीसीएच्या अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या अहवालाची चिरफाड करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीचे लागेबंध, त्यांच्याकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाकडेही रोहित पवारांनी लक्ष वेधले. या दरम्यानच त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही घातपात होणार होता का, असा सवाल केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचा इशारा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशा तक्रारी करणाऱ्या नागरिकांचे यापूर्वीही कान टोचले. आता पुन्हा संधी मिळताच नगरसेवक तुमच्या बापाचे नोकर नाहीत, अशा शब्दात पुन्हा नागरिकांचे कान टोचले. नगरसेवक हे काही पाळीव प्राणी नाहीत, ते तुम्हाला दिसलेच पाहिजे. याचा अर्थ नगरसेवकाने कामच करू नये असा होत नाही. नगरसेवक म्हणून निवडून आला असाल तर नगरसेवकांनी कामे केलीच पाहिजे. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. मात्र नगरसेवक रोज दिसलाच पाहिजे हा कोणाचा हट्ट असेल तर तो योग्य नाही, अशी पुस्ती गडकरी यांनी जोडली. नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त महापालिकेतर्फे मुख्यालयाच्या हिरवळीवर माजी महापौर, माजी उपमहापौर यांचा समवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार संदीप जोशी यांच्यासह मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. उपस्थित होते.